कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून मुंबई गोवा नॅशनल हायवे जो आहे तो बनविण्यात आला। यासाठी सिमेंट काँक्रीटचा देखील वापर करण्यात आला। मी आता उभा आहे तो गोवा पेडणे येथील मालपे गावामध्ये आणि या गावातून जो नॅशनल हायवे जातो, या नॅशनल हायवेची दुरावस्था जर आपण पाहिली तर मागील 15 दिवसापासून ही या नॅशनल हायवेची दुरावस्था आहे। 15 दिवसापूर्वी या महामार्गावर ही दरड कोसळली होती मालपे गावामध्ये आणि जर आपण पाहिलं तर ही वाहतूक जी आहे ती या मार्गावरूनची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली होती। मात्र 15 दिवसानंतर बांधकाम विभाग मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत उदासीन असल्याचं पाहायला मिळते, कारण 15 दिवस झाले तरी देखील या मुंबई गोवा नॅशनल हायवेवरील दरड हटविण्यास प्रशासनाला अपयश येतंय अशी परिस्थिती काहीशी दिसते। जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या बाजूला याच मार्गावरून हा जो जुना मार्ग आहे, या जुन्या मार्गावरून सध्या ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र अनेक दिवसांपासून ही वाहतूक ठप्प असल्यामुळे प्रवाशांमध्ये तसेच नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे, कारण इथलं बांधकाम विभाग नेमकं करताय काय असा सवाल देखील या ठिकाणी नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत,